माणसाची फार दुर्दैवी बाब आहे. लाज वाटते बोलायला सुद्धा आम्हाला. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। हम मौजूद है वसई तहसील कार्यालय के बाहर। आप सभी ने देखा किस तरह से एक तलाठी द्वारा एक महिला के साथ जिस तरह से अभद्रता की गई, उसके ऊपर वसईकर यहाँ संतप्त थे और वसईकरों ने यहाँ एक बड़ा मोर्चा आयोजित किया था। उसके बाद मोर्चा लेकर वसई तहसीलदार कार्यालय में गए। तहसीलदार सबको हाथ में प्रतीकात्मक तौर से उन्होंने अपने श्रृंगार का सामान दिया और उसके बाद कहीं ना कहीं तहसीलदार साहब ने अपनी प्रशासन की भूमिका बताते हुए बताया कि उस तलाठी का निलंबन भी कर दिया गया है। एक बड़ी अपडेट ये है कि इस तलाठी जिसने इस तरह के इस तरह का व्यवहार किया था, उसके ऊपर निलंबन की कार्रवाई हो चुकी है। और क्या कुछ हुआ तहसील कार्यालय में, उसका पूरा हम अनकट वीडियो लगा रहे हैं। आप अनकट वीडियो देखिए। आपने एक वीडियो देखा है बाहर किस तरह से लोग मोर्चे में थे। दूसरा ये वीडियो तहसील कार्यालय के अंदर क्या कुछ घटा है, वो अनकट वीडियो ज़रूर देखिए। आज के लिए अभी के लिए इतना ही। वसई से यूसुफ अली। प्रिय बंधू भगिनीनो, आपण महिला या वसई तालुक्यात, राज्यात तर नाहीच आहेत, पण वसई तालुक्यातली ज्या काही घटना घडत आहेत त्या घटना अगदी लाछनास्पद आहेत. आम्हा महिलांचं जे साज शृंगार आहे हे दुर्बलतेचं लक्षण नाही आहे, सबलतेचं लक्षण आहे. त्याच्यात आहे मंगळसूत्र, कानातले आहे, बांगड्या आहेत, नेलपॉलिश आहे, लिपस्टिक आहे, पावडर आहे, टिकली आहे. हे सगळं आम्ही आज याचा त्याग करतोय. जर आमचं संरक्षण तुम्ही करत नसाल, तुम्ही जर सबल होत नसाल, तर आमचा साज शृंगार घ्या, तुम्ही सबल व्हा आणि आमचं संरक्षण करा. ह्याचं प्रतीक म्हणून आज आपण तहसीलदारामार्फत, आपले शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदारामार्फत आपण आपल्या राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे संरक्षण मंत्री यांना आपण हे दोन्ही यांच्या मार्फत पाठवत आहोत की त्या स्वीकारल्यानंतर आम्हाला त्याची पोचपावती पण मिळाली पाहिजे. आणि त्वरित जी या तलाठ्याने जे काही कृत्य केलं आहे, तहसीलदार साहेब, हे पहिलं कृत्य नाही आहे. तुमच्या कानावर आलेलं असेल, पण मागच्या वेळेला पण सोडलं गेलं आणि म्हणून त्याने आता त्याची हिंमत झाली आणि परत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला लगेच निलंबित करण्यात यायला पाहिजे होतं, पण ते केलं गेलं नाही. तुम्ही त्याची उलट हिंमत वाढवत आहात का? इनडायरेक्टली तुम्ही त्याला सपोर्ट करत आहात का? हा आमच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे. हे आम्ही सहन करून घेणार नाही. आमची एक महिला आज पुढे आली, अनेक महिला आहेत अशा पुढे आल्या नसतील. आम्हाला आता हळूहळू कानात येऊन सांगू लागलेले आहे. सगळ्यांचा हिशोब आम्ही बरोबर करणार आहोत आणि त्याकरता हे आम्ही प्रतिकात्मकरित्या जो साज शृंगार जो आहे तो आम्ही तुमच्या हाती सुपूर्द करत आहोत. संरक्षण मंत्र्याला द्या आणि त्याला सांगा, महिला सबलीकरणाचा डांगोरा पिटला जात आहे ना, हे महिला सबलीकरण आहे का? या महिलांसाठी आहे का? हे राज्य की गुंडांसाठी आहे, दलालांसाठी आहे? हे तुम्ही येऊन या ठिकाणी पहा. एक प्रतिकात्मकरित्या आम्ही तुम्हाला हे देत आहोत. हे त्यांच्यापर्यंत आमची ही जी भावना आहे, ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि आम्हाला 2 दिवसाच्या आत, आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे आलेलो आहोत. नुसतं व्हॉट्सअपवरती गेला आणि आज वेगळ्या लोकसामान्य नागरिक आणि महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत. तर आम्हाला 2 दिवसामध्ये रिझल्ट कळला गेला पाहिजे. त्याचं निलंबन झालं नाही तर लोकांमध्ये आणा त्याला, आम्ही त्याचं निलंबन काय करायचं ते करून टाकतो. त्या तलाठ्याला आमच्या समोर आमच्या महिलांमध्ये आणा.
घटना घडलेली आहे त्यापेक्षा तलाठी म्हणून लोकसेवक जो तिथे कार्यरत होता त्याच्याकडनं हे दुष्कृत्य घडलेलं आहे, हे पापच घडलेलं आहे. त्याचं कोणीही समर्थन करणार नाही मी करणार, न माझं कुठलंही प्रशासन करेल, ना आमचं कार्यालय करेल. ही घटना निंदनीय आहे, त्याची आम्ही घोर निंदाच करतो. आणि त्याचाच भाग म्हणून मी तात्काळ माननीय जिल्हाधिकारी महोदयांना त्याच्या संदर्भात रिपोर्ट कालच पाठवून दिला. आता माझ्या हातात त्याचे सस्पेन्शनची ऑर्डर आहे. त्याच्यावरती ज्या दिवशी गुन्हा नोंद झालेला आहे त्या दिवसापासून त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या ज्या काय तीव्र भावना होत्या त्याची थोडीशी दखल आम्ही घेतलेली आहे. 100% म्हणत नाही, कारण कोर्ट त्याला शिक्षा देईल ती देईलच, परंतु जी आमच्या बाजूला होती की त्याला आम्ही शिक्षा त्याची तात्काळ 9 तारखेपासूनच त्याला निलंबित केलेलं आहे आणि त्याची इकडनं बदली देखील त्या ह्याच्यात केलेली आहे. त्याच्यामुळं माझ्याकडनं जेवढं करण्यासारखं होतं ते माझ्याकडनं केलेलं आहे. आम्ही लोकसेवक म्हणून तुमच्या ज्या काही सेवा आमच्या आहेत त्या देण्यास आम्ही बांधील आहोत. इथून पुढेही राहील. इथून पुढे असल्या कुठल्याही घटना घडणार नाही याची शाश्वती देखील मी देतो. परंतु काय आहे की हे पातक आहे, हे पाप आहे, ज्याच्या कोणाकडनं घडलेला आहे, वैयक्तिक घडलेला आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं आम्ही समर्थन कधीही करणार नाही, इथून पुढे करणार नाही. त्याच्यामुळं ज्याच्याकडनं हा गुन्हा घडलेला आहे त्याला निश्चित त्याची शिक्षा होईलच. मी आपल्या सगळ्यांच्या भावनांचा मी इथे आदर करतो आणि आम्ही आमच्या ज्या काही लोकसेवक म्हणून तुम्हाला सेवा देण्याचं काम आहे ते आम्ही जे उत्तरदायी आहे ते आम्ही इथून पुढे देखील करत राहणार आहोत. धन्यवाद साहेब. एकच फक्त सांगायचा विषय आहे फक्त तुम्ही आज प्रमुख आहात म्हणून की आपल्याला शासनाचे निर्देश आहेत, परिपत्रक आहेत. यापूर्वी त्याला सस्पेन्शन झाल्यानंतर त्याला अकार्यकारी पदावर बसवायला पाहिजे होतं, जनतेच्या संपर्कात येणार नाही अशा पदावर बसायला पाहिजे होतं. आपल्या कार्यालयाकडनं त्याची नेमणूक ही कार्यकारी पदावर, अधिकारी पदावर आणि जनसंपर्क पदावर झाली. याच्यामुळे आमच्या एका महिलेचा बळी झालाय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. असे जे तलाठी आहेत मला माहिती आहे, असे जे तलाठी आहेत ज्यांचं सस्पेन्शन झालेलं आहे त्यांना परत जर तुम्ही त्या तलाठी पदावर बसवत असाल आणि वसुलीचे आकडे त्यांना देण्यात येत असतील अशी जी माहिती जी मिळते तो ते चुकीचं आहे. आपणास विनंती आहे की असे सस्पेंड झालेले जे अधिकारी आहेत, तलाठी आहेत त्यांना ताबडतोबीने शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे अकार्यकारी पदावर बसवा, जनसंपर्कापासून त्यांना दूर ठेवा. अन्यथा त्याच्याशी जबाबदार असलेले जर आपण असाल किंवा जिल्हाधिकारी असाल तर त्यांच्या विरुद्धचं पत्र आमच्याकडे सगळ्यांची माहिती आहे. आमचं पत्र तातडीने जाणार आहे. आपण एवढं सगळं आम्हाला सहकार्य केलं, कार्यवाही ही सुद्धा करा. आम्हाला लक्षात आलं पाहिजे सस्पेंड केलेला अधिकारी तलाठी पुन्हा आम्हाला दिसता कामा नये, एवढी आम्हाला तुमची विनंती. हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.